एसटी बसमध्ये स्कार्फ गँगचा खेळ खल्लास. कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई. फिर्यादी महिलेचा तोपखाना पोलिसांना सलाम. बसमधील ब्लाइंड गेम संपला. खाकीची एंट्री आणि चोरटी आउट. पुणे ते नगर एक साधी एसटी बस, पण या प्रवासात लपला होता गुन्ह्याचा खेळ. स्कार्फने चेहरा झाकलेल्या 2 महिलांची एंट्री आणि एका क्षणात गायब झाले सोन्याचे दागिने. नेवासा तालुक्यातील मीनाबाई बडाक आपल्या गावी परतत असताना त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे एक चतुर चोरटी. बस केडगावला पोहोचताच लक्षात आलं. बॅगेतले सोन्याचे दागिने झाले गायब. त्यानंतर मीनाबाई बडाक पोहोचल्या कोतवाली पोलिसांकडे आणि मग सुरू झाला ऑपरेशन स्कार्फ. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि बारकाईने तपास. पोलिसांनी लावला थेट आरोपींपर्यंत धागा. माया भोसले नाव समोर आलं आणि खेळ संपला. पोलिसांच्या चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचे दागिने विकल्याचाही खुलासा केला. इतकंच नाही, पोलिसांनी सराफालाही नोटीस देत चौकशीच्या फेऱ्यात आणलं. म्हणजे गुन्हेगार कुणीही असो, कायद्याचा फास टाईट. या सगळ्या कारवाईनंतर फिर्यादी मीनाबाई बडाक यांनी कोतवाली पोलिसांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या डोळ्यातला दिलासा आणि शब्दातील कृतज्ञता एकच सांगत होती, आजही खाकीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. गुन्हेगार कितीही हुशार असो, कोतवाली पोलिसांची नजर चुकवणं अशक्यच. दरम्यान चोरीला गेलेल्या सोन्याचा तपास कोतवाली पोलिसांनी मोठ्या चतुरतेने लावत सदर सोने महिलेच्या स्वाधीन केले. त्यामुळे कोतवाली पोलिसांचे करावे तितके कौतुक कमीच. माझं नाव तुषार अरुण मोरे, राहणार नगर सावेडी. या सौ मीनाताई बडाक या माझ्या बहिणीच्या सासूबाई असून या पुण्यावरून बसमधून नगरला येत असताना त्यांच्याकडं सोनं थोडं त्यांनी बॅगेत ठेवलेलं होतं. तर ते सोनं सदर एक महिला शेजारी बसल्यानंतर तिने ते चोरी केलं याचा त्यांना संशय आला. त्यांना गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना येत असताना लक्षात आलं नाही, पण नगरला स्टँडवर ते उतरल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं. त्या सैरभैर झाल्या आणि नंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो. तिथे आम्ही गुन्हा दाखल केला. त्यांनी FIR रजिस्टर केली. खूप सहकार्य केलं त्या दरम्यान पण. आणि त्याच्यानंतर सपकाळे साहेबांकडं आणि देशमुख साहेबांनी या गुन्ह्याचं पूर्ण शहानिशा करून या गुन्ह्यातून त्यांनी सोनं रिकवर केलं आणि त्यांनी एकदम 100% आम्हाला रिकव्हरी दिली सोन्याची. आणि इथं आम्ही आता त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत. पोलीस प्रशासनावर या घटनेमुळं एक पूर्ण विश्वास बसू शकतो. त्यांच्यावर आपण पूर्ण समाजाने पण त्यांच्याकडे एक आता वेगळा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे त्यांच्याकडे पाहण्याचा. आता आमची अशी मागणी आहे की आमचं सोनं हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि ते आता न्यायप्रविष्ट आहे. पण आमची असं मागणी आहे की जे इतर आरोपी पण असतील या संबंधित त्यांना पण अटक करण्यात यावी, ही आमची मागणी. आता ते आम्हाला ते पूर्ण स्पष्ट नाही, पण हे पोलिसांनाच माहिती आरोपी कोण आहेत दुसरे. मी मीना ज्ञानदेव बडाक, मीनाबाई ज्ञानदेव बडाक. मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं. माझ्या शेजारी एक महिला बसली. तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता. तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं. मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले. पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं. मग मी बेचैन झाली. मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले. तिथं तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं. तपास केला त्यांनी. देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी. त्यांचे खूप खूप आभार. मी कधीच विसरू शकत नाही त्यांचे.